ज्ञानदेव आणि नामदेव सावत्याच्या पुढे गुडघ्यावर झाले आणि हात जोडले. महाराज सावत्या धन्य आहेस तू की साक्षात देवाला तो हृदयामध्ये साठवलेला आहे. म्हणून भगवंताला हृदयामध्ये साठवणे करता ज्ञान आणि नाम पाहिजे. लक्षात, ज्ञान आणि नाम तरच तो भगवंत साठवल्या जातो महाराज, नाही तर तसं साठवल्या जात नाही. किती काही तुम्ही राम 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 म्हणा तरी ते व्यर्थ आहे. पहिल्या दिवशी सांगितलं मी, अरे जोपर्यंत जीवनामध्ये गुरु केल्या जात नाही तोपर्यंत जीवन सफल होत नाही. 100 वेळा मी तेच सांगतो. ऐकणं न ऐकणे हे तुमचं काम. तुम्हाला जर जीवन सफल करून घ्यायचं नसेल, फुकट मरायचं असेल तर गुरु करू नका. जर जीवन सफल करून घ्यायचं असेल तर गुरु करा महाराज. याच्यासाठी हे संत चरित्र आहे. प्रत्येक संतांचं तुम्ही चरित्र वाचा, त्यामध्ये तेच दिलेलं आहे. प्रत्येक संतांनी गुरु केलेला आहे. हो, जे आपण आपल्या कुळामध्ये ज्यांचा आपण वंश समजतो, महर्षी वाल्मिकी भगवंत, त्यांना उपदेश कोणी केला होता? द्याना उत्तर. देवर्षी नारदांनी दिला, केला होता ना उपदेश. तपश्चर्येला बसवलं होतं. अति पाप करणारा, वाईट कर्म करणारा, परंतु जेव्हा देवर्षी नारदांनी उपदेश केला, तपश्चर्येला बसवलं, अंगावर वारूळ चढलं आणि शेवट देवर्षी नारदानेच ते वारूळ फोडलं. आणि त्या वाल्याला उपदेश केला की तू आता वाल्या नसून वाल्मिक बनलेला आहे. देवर्षी नारद म्हणतो, वाल्मिका मी तुला वचन देतो, श्रीराम भगवान विष्णू 7वा अवतार धारण करणार आहे, परंतु त्या अवताराचं संपूर्ण लिखाण तुला करून ठेवायचं आहे. म्हणून केले रामायण रामा आदी. मग एवढा तर विचार करा, आपल्या कोळी समाजामध्ये घुसरकर महाराज होऊन गेले, रंगराव महाराज टापरे होऊन गेले. त्यांचे चरित्र तुम्ही वाचा. बिना गुरुचे होते का? बिना गुरुचे होते का? तेही सुद्धा उपदेश करत होते. आता तरी पुढे याचे उपदेश नका करू नाशा आयुष्यात. म्हणून माझ्या मायबापू, जीवन एक संघर्ष आहे. जरी आज आपण हे जग आपण डोळ्याने बघत आहे, उद्याची गॅरंटी नाही आहे. क्या भरोसा इस जिंदगी का. म्हणून थोडा विचार करत चला. ज्ञानदेव आणि नामदेव शरण गेले. सर्वजण त्या अरण भेंडी मधले सर्व लोक